ही इडली आहे, मेदूवडा आहे, हा मेदूवडा आहे. हा हे सांबार आहे, सुकी चटणी आहे आणि एक प्लेट ती प्रॉपर उडीद डाळची वापरतो. बाकी काय त्यामध्ये मिलावट वगैरे काही करत नाही, फक्त उडीद डाळ. म्हणजे बिना सोडायुक्त. हा सोडायुक्त. बिना सोडायुक्त मेदूवडे असतात. काय टाकता तुम्ही आता? तर बघा मित्रांनो, आपले कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी असे मेदूवडे तयार झालेले आहेत. इथे मेदूवडे टेस्टी दिसत आहेत. आणि एक प्लेट खरा वाटतो. काकी आपलं नाव? माझं विशाखा बाणी. आणि हा आपला इथे व्यवसाय कधीपासून चालू आहे? 22.5 वर्ष. 22.5 वर्ष. आणि आपल्याकडे काय काय व्हरायटी असतात? इडली, मेदूवडा आणि उपमा. आणि आपलं टायमिंग काय आहे? सकाळी 7 ते 7 ते 1. ही इडली आहे, मेदूवडा आहे, हा मेदूवडा आहे. हा हे सांबार आहे, सुकी चटणी आहे आणि ही पातळ चटणी. काकी, ज्या आपण नारळाच्या चटण्या आहेत दोन्ही पण त्या घरी बनवतो? घरी आम्ही स्वतः बनवतो. घरी बनवतो. हा. काकी, मग तुम्ही एकट्याच करतात का व्यवसाय? नाही, भाऊ बहीण करतो. हे आपले भाऊ आहे. हा. काका आपलं नाव? काकी, तुम्ही चटणी पॅक करताय? पार्सलसाठी चटणी पॅक करते. मग आपल्याकडून म्हणजे पार्सलही जातं? हा पार्सलही जाते. कोणाकोणाला म्हणजे कामावर? ऑफिसमध्ये जातात, परत घरगुती असतात ते लोक घेऊन जातात. आणि मी आता ऐकलंय खूप जणांकडून की तुमच्याकडे उपमा मिळतो. तर उपमा पण असतो, सकाळी 7:30-8 वाजेपर्यंत असतो. उपम्यामध्ये अशी काय खासियत आहे की लोकांना उपमा जास्त विचारतायत तुमच्याकडे? उपमा असं म्हणजे आमचं कसं काही काही लोकांकडे चिकट असतो, तसं आमचा फळफळीत वगैरे व्यवस्थित असतो. आणि आपले जे हे मेदूवडे आहेत हा. ते तुम्ही म्हणजे कसे काय बनवतात? म्हणजे आम्ही प्रॉपर उडीद डाळची वापरतो. बाकी काय त्यामध्ये मिलावट वगैरे काही करत नाही, फक्त उडीद डाळ. म्हणजे बिना सोडायुक्त. सोडायुक्त. बिना सोडायुक्त मेदूवडे असतात. आणि इडलीमध्ये पण आम्ही सोडा वगैरे वापरत नाही, हा. पूर्ण प्युअर असे उकडा तांदूळ वापरतो. उडीद डाळ आणि उकडा तांदूळ वापरतो. चालेल ना, आम्हाला तुम्ही एक प्लेट मेदूवडा लावा ना please. हा लावते. आणि इडली सुद्धा. हा हा. काकी, आपली इडली मेदूवड्याची प्लेट लागली आहे का? हा. आणि सांबाराचा पण मसाला आम्ही घरीच बनवतो. सांबाराचा मसाला तुम्ही घरी बनवता? आम्ही घरी बनवतो. तरी किती लिटर तुम्ही चटणी आणि सांबार किती लिटर बनवून आणता तरी? म्हणजे किती तरी? 2 डबे असतात 2 सांबाराचे. हा. आणि ते 2 डबे संपतात? सगळे संपतात. म्हणजे सांबारात काहीतरी खासियत असणार. हा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण आलेलो चिंचपोकळी चिंतामणीच्या इथे टेस्ट करायला गरमागरम इडली मेदूवडा. आणि ही आपली इडली मेदूवड्याची प्लेट आपण घेतलेली आहे. आता आपण टेस्ट करायला जाणार आहोत. हा मेदूवडा. इतका क्रिस्पी आणि अप्रतिम आहे मेदूवडा, ज्याच्यामध्ये बिलकुल सोडा नाही आहे.
हा पूर्ण डाळीचा बनलेला आहे आणि सगळ्यात जास्त ही त्यांची स्पेशालिटी आहे की त्यांचं सांबार जे आपण टेस्ट करून बघणार आहोत. सांबार पण खूप जबरदस्त आहे. हे ह्यांची 2 प्रकारची चटणी आहे खोबऱ्याची जे घरगुती बनवतात. म्हणजे कोणाला जर सुकी चटणी हवी असेल तर अशी सुकी चटणी आहे आणि ही पातळ चटणी आहे जी तुम्ही कॅरी करू शकता म्हणजे घेऊन जाऊ पण शकता. तर चटणी आपण टेस्ट करून बघूया. चटणी इतकी जबरदस्त आहे ना जशी मालवणी लोक बनवतात तशी चटणी आहे. तुम्ही एकदा नक्की टेस्ट करा. मला तर खूप आवडली. ह्यांचा इडली मेदूवडा चटणी सांबार अप्रतिम आहे. प्लीज जेव्हा पण या चिंचपोकळीला एकदा नक्की व्हिजिट द्या ह्यांच्या स्टॉलला आणि ह्यांच्याकडच्या ह्या सगळ्या गोष्टी टेस्ट करा. नक्की तुम्हाला आवडतील. आम्हाला तर खूप आवडल्या आहेत. मी आता माझं खाते. तुम्ही पण या खा आणि आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला कसं वाटलं सांगा. बाकी इथला ॲड्रेस काय? विठ्ठल सदन दत्ताराम लाडमार्ग चिंचपोकळी. बाकी तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू.